जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आता इयत्ता 10वीचा आजचा झालेला इयत्ता 10वीचा अल्जेब्राचा म्हणजे बीजगणिताचा गणित भाग 1 चा मित्रांनो बघा पेपर कसा होता। आजचा पूर्ण झालेला पेपर आहे बघा। आताच मित्रांनो क्वेश्चन पेपर देखील आली, मी स्वतः बोर्डावरती देखील गेलो होतो, काही विद्यार्थ्यांशी चर्चा केली। तो पेपर हा खूप सारा सोपा होता, कारण लक्षात घ्या तुम्हाला अगोदरच सांगितलं तुम्ही का जुन्या तुम्ही 3-4 क्वेश्चन पेपर या सॉल्व करा, 100% तुम्हाला त्याचा हा फायदा होणारच आहे, बरोबर आहे। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे क्वेश्चन घेतो ते बरेचसे असे क्वेश्चन याच्यामध्ये 100% रिपीट झाले होते। ओके, तर चला मित्रांनो आज बघणार आहोत आपण का इयत्ता 10वीचा बीजगणिताचा अल्जेब्राचा बघा मित्रांनो का याचा पेपरचा सोल्युशन कसं असणार आहे। ओके, चला बघा तुमचे आन्सर किती बरोबर आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा। बघा सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, जीवनावश्यक वस्तूवरील वस्तू व सेवाचा कर दर हा किती असतो? 0% असतो, बरोबर। तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं का ह्या गोष्टी लक्षात ठेवा का या 100% परीक्षेला विचारला जातात, बरोबर आहे का। ज्या आपण दररोज फळं भाज्या वगैरे काय भाजीपाला वापरतो त्याच्यावरती काय आपल्याला का दूध वगैरे काय म्हणतो काय अशा गोष्टी ज्या काय असतील का दररोज आपण डेली वापरतो त्याचा कर हा 0% असतो। पुढे बघा मित्रांनो, खालील कोणते समीकरण वर्ग समीकरण नाही? कालच झालं होतं भाग, हा काय झालं होतं काल का समीकरण ओळखा आहे आणि समीकरण ओळखा नाही हा भाग 100% परीक्षेला विचारला जातो। काल भाग झाला होता का नाही बघा, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए असणार आहे। का असणार आहे? कारण हा x इकडे काय प्लस आहे, x² इकडे प्लस आहे, इकडे गेलं काय होईल मायनस होईल, म्हणजे x² कॅन्सल होईल। मग जर ज्या समीकरणामध्ये x² नाहीये ते वर्ग समीकरण असू शकत नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक हे आपलं काय असणार योग्य उत्तर। पुढे बघा 4x + 5y = 19 आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती असणार? ठीक आहे ना, मग आपण काम केलं का 4x + 5y = 19 घेतला, जिथं x असेल तिथं काय केलं आपण 1 टाकून दिला, म्हणजे 4x येतं 4 × 1 आला, मग 4 × 1 + 5y = 19 म्हणजे काय 4 अधिक बरोबर 4 × 1 = 4 अधिक 5y, मग हा 4 इकडे अधिक इकडे गेलं काय वजा होणार, मग 19 मधून 4 गेले 15 उरले, मग 5y = 15 असणार। मग y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, मग काम केलं मित्रांनो आपण हा 5y मध्ये 5 हा गुणाकार तिकडे आले काय म्हणतो भागाकार जाणार, म्हणजे 15/5 तर आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे 3 भेटणार आहे, पर्याय क्रमांक 2 किती भेटणार आपल्याला? पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार मित्रांनो। पुढे बघा दिलं तुम्हाला 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज किती आहे ते सांगा। आता लक्षात घ्या 3च्या पहिल्या 5 पटीची तुम्हाला बेरीज शोधायची, मग तुम्ही सूत्राचा एसएनचं सूत्र देखील वापरून तुम्ही याची बेरीज काढू शकत होते, परंतु 3च्या पहिल्या 5 पटी म्हणजे 3चा पाडा 3 × 1 = 3, 3 × 2 = 7, 3 × 3 = 9, 3 × 4 = 12, 3 × 5 = 15 या सगळ्यांची डायरेक्टली आन्सर जरी तुम्ही केलं किंवा डायरेक्टली अशी तुम्ही बेरीज ॲडिशन जरी केली तरी तुमचा आन्सर हे 45 येणार आहे, म्हणजे काय पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार योग्य उत्तर। तुम्ही टाइम वाचू शकत होतात। ओके, चला पुढे बघा मित्रांनो, आता खाली उपप्रश्न सोडा तुम्हाला दिला होता। पहिला बघा दिलाय एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर GST दर किती असणार आहे? 18%। का? कारण SGST आणि CGST या दोन्ही सेम असतात आणि GST यांच्या कशी असते दुप्पट असते, बरोबर आहे। हा व्हेरी IMP क्वेश्चन आला होता। ओके, बघा किती आहे 18%। पुढे बघा x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx = -42 असेल तर d = -3 असेल तर x ची किंमत किती? मग आता x बरोबर आपण काय घेणार तर dx/d घेतो, बरोबर आहे। मग आपल्याला काय करायचं आहे का dx/d, मग dx ची किंमत किती असणार आहे? -42, d ची किंमत -3 इथं घेतली, वजा वजा अधिक झाला आणि काय केलं आपण 3 आणि 42 ला भाग दिला, तर आपल्याला उत्तर भेटणार आहे 14 किती भेटणार आहे? 14 42 भेटणार आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो 42। ओके, पुढे बघा मित्रांनो, एक नाणी एकाच वेळी फेकले असतात, किती वेळा सांगितलं हा क्वेश्चन रिपीट होणार आहे बाबांनो, याच्यावरती लक्ष द्या। कालच्या तिन्ही क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन आपण बघितला होता, बरोबर आहे। 4 क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून घेतो, त्या 4ही क्वेश्चन पेपरमध्ये हे क्वेश्चन रिपीट झालेच होते। बघा काय आता याच्यामध्ये बघा यस बरोबर काय दोन्ही नाणी एकाच वेळी फेकते, मग आपल्याला काय नमुना अवकाश काढायचा, सॅम्पल स्पेस काढायची। बघा म्हणजे काय होऊ शकतो, एक तर दोन्ही हेड म्हणजे काय छापे, एक तर दोन्ही काटे, नाहीतर एक छापा काटा आणि एक काटा छापा येऊ शकतात, बरोबर ना। अशा प्रकारे तुम्हाला काय मित्रांनो याच्यामध्ये नमुना अवकाश काढायचे, नंबर ऑफ एस किती असणार ते एकूण 4 असणार आहे। पुढे बघा खालील वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c = 0 या स्वरूपात लिहा। मग आता एक काम करा, या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ना तर काम करा, हे 10 वजा y वर्ग या सगळ्यांना एका साईडला घेऊन या, मग हा y वर्ग इकडे वजा इकडे गेला काय होणार अधिक होणार, बरोबर आहे। नंतर काय y वर्ग अधिक हा याला अधिक तसाच आहे, बरोबर आहे, म्हणजे हा इकडे वजाचा झाला अधिक, म्हणजे y वर्ग अधिक 2y आणि हा 10 इकडे अधिक इकडे गेले काय होतं वजा होणार, म्हणजे y वर्ग अधिक 2y वजा 10 हे आपलं काय असणार आहे एकदम लास्ट आन्सर असणार आहे। पुढे बघा एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावरती मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खाली कृती पूर्ण करा। हा भाग झाला होता, म्हटलं होतं का तुम्ही करून ठेवा। पुढे बघा नमुना अवकाश यस तुम्हाला काढायचे, मग एक फासा टाकला म्हणजे आपल्याला माहिती किती अंक येणार तर 6 येतात, 1 2 3 4 5 6 म्हणजे NSK झाला आपला 6 झाला, बरोबर आहे।
पुढे बघा मित्रांनो, घटना ए, वरच्या पृष्ठभागावरती मूळ संख्या असणे. काय असणे? मूळ संख्या. मग 2 3 5 बरोबर, या संख्या तुम्हाला दिली होती. मग ह्या एकूण किती आहेत संख्या? 1 2 3 आहेत, या 3 येणार, म्हणजे नंबर ऑफ पैकी त्याला 3 आला. मग आता बघा संभाव्यता प्रॉबिलिटी काढण्यासाठी सूत्र काय आपलं? तर पी ऑफ ए बरोबर काय? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. बरोबर आहे काय? नंबर ऑफ एस. मग एन ऑफ ए किती आहे? तर 3 आहे, आणि नंबर ऑफ एस किती? 6 आहे. म्हणजे आपल्याला उत्तर भेटणार आहे 3 ने याला काय केला? भाग दिला. 3 1 3 आणि 3 2 6, म्हणजे 1/2 त्याचं काय असणार आहे? योग्य उत्तर. पण तुम्हाला आता फक्त बॉक्स भरायचे होते. पुढे बघा, खाली दिलेल्या अंकगणित श्रेणीवरून चौकटी पूर्ण करा. अतिशय सिंपल भाग होता हा तुम्हाला मी सांगितलं होतं का हा करून ठेवा, आणि एकदम डिटेलमध्ये आपण बघितलं होता. बघा आता T1 म्हणजे काय? पहिलं पद किती आलं? 70 आलं. त्या 70ला म्हणजे काय? T1लाच काय म्हणतात? ए म्हणतात. म्हणजे काय? इथं पण 70 व्हॅल्यू असतात. T2 काय आला? 60, T3 काय आला? 50, T4 काय आला? 40. जे आहे ते भरून टाकलं. आता T2 तुम्हाला इथं दिले 60, पण T3 नाही दिला, मग काय? 50. ओके. पुढे बघा, डी तुम्हाला काढायचे. डी ची व्हॅल्यू, डिफरन्स तुम्हाला काढायचे. मग डी ची व्हॅल्यू काढताना सूत्र काय आपण वापरतो? T2 वजा T1. काय वापरतो आपण? T2 वजा T1. मग काय? 60 मधून 70 वजा केले तर किती भेटणार आपल्याला? वजा 10 भेटणार आहे. म्हणजे डी ची व्हॅल्यू आली आपली वजा 10. ओके. पुढे बघा, खाली दिलेल्या समीकरणाचा आलेख करण्यासाठी सारणी पूर्ण करा. अशा प्रकारे तुम्हाला सारणी पूर्ण करायची होती. आता सगळ्यात पहिले बघा काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये का x अधिक y बरोबर 3 हे समीकरण दिलं होतं. मग आता बघा सगळ्यात पहिले x ची व्हॅल्यू 3 घ्या, मग y ची व्हॅल्यू किती येते बघा. मग जिथं x आहे तिथं काय करा? 3 पुट करा, म्हणजे 3 ची व्हॅल्यू टाका. म्हणजे काय? 3 अधिक y बरोबर 3. हा 3 इकडे अधिक इकडे गेलं काय? वजा होणार. 13तून ते गेले किती होणार? 0 येणार. म्हणजे y ची किंमत 0 आली, आणि x y चे निर्देशक हे 3 आणि 0 झाले इथं. बरोबर आहे. दुसरा बघा तुम्हाला काय दिलं? काय देतं तुम्हाला? y बरोबर हे 5 घ्यायचे. तुम्हाला काय केलं? y बरोबर 5 घेतला, म्हणजे x अधिक y बरोबर 3 हे आपलं समीकरण. लक्षात घ्या, याच समीकरणामध्ये किमती तुम्हाला टाकायच्या होत्या. मग x अधिक y बरोबर 3 दिले, मग याच्यामध्ये काय करा? y ची व्हॅल्यू 5 पुट करा, म्हणजे x अधिक 5 बरोबर 3. मग x बरोबर काय? हा 5 इकडे अधिक इकडे गेलं काय? वजा होणार. म्हणजे 3 वजा 5 झाला. म्हणजे काय? x बरोबर हा 3तून 5 जात नाही, म्हणून 5तून 3 वजा केले, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह x ची व्हॅल्यू आली 2 आली. म्हणजे काय केलं? इथे x ची व्हॅल्यू 2 पुट केली. आपल्याला x y चे निर्देशक आले वजा 2 आणि 5. ठीक आहे. 5 आपल्याला दिलेलंच आहे. एकदम सिंपल. हा पण क्वेश्चन, अशा प्रकारचा क्वेश्चन हा आपण बघूनच घेतला होता. पुढे बघा रे मित्रांनो, आता 2 नाणी एकाच वेळी फेकली असतात. काय? मागचा क्वेश्चन रिपीट झालाय, म्हणजे तिकडचा मार्क इकडे पण, म्हणजे एकच क्वेश्चन तुम्हाला 2 वेळा रिपीट झालेला आहे. बरोबर ना? तेच उत्तर इकडे तुम्हाला लिहायचे. बघा काय दिले? 2 नाणी एकाच वेळी फेकली असतात, कमीत कमी 1 छापा मिळण्याची तुम्हाला काय करायचे? घटनेची संभाव्यता तुम्हाला काढायची. मग आता लक्षात घ्या, सॅम्पल स्पेस एस बरोबर काय आपण घेणार? का किती सॅम्पल स्पेस? एक तर दोन्ही छापे, दोन्ही काटे, छापा काटा, काटा छापा. नंबर ऑफ एस किती आला? 4 आला. मग आता जर तुम्हाला सांगितले का काय? कमीत कमी 1 छापा. बरोबर आहे. कमीत कमी 1 छापा. मग आपण घटना ए म्हणू शकतो. घटना ए मध्ये 1 छापा पाहिजे. याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला? 1 तरी छापा पाहिजे. मग कशामध्ये छापा आहे आपल्याला? बघा इथं 1 छापा आहे, इथं 1 छापा आणि इथं 1 छापा आहे. बरोबर का नाही? इथं आहे का? नाही. टी घेणार का नाही? म्हणजे आपल्याला नंबर ऑफ ए किती आला? 3 आला. मग प्रॉबिलिटी सूत्र वापरणार. बरोबर ना? प्रॉबिलिटी सूत्र वापरणार. प्रॉबिलिटी सूत्र वापरल्यानंतर आपल्याला काय उत्तर भेटणार आहे? आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. मग याच्यामध्ये काम करा, डायरेक्टली तुम्ही प्रॉबिलिटीचं सूत्र वापरू शकतात. बरोबर आहे. इथं बघा, ज्या विद्यार्थ्यांचं पाठांतर नाहीये त्यांनी सूत्र इथून घ्यायचं होतं. बरोबर आहे. पी ऑफ ए बरोबर काय? तर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. बरोबर का नाही? मग नंबर ऑफ, आता याच्यामध्ये नंबर ऑफ ए किती आला? 3 आला. नंबर ऑफ एस किती आला? 4 आला. 3 भागिले 4 देऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. चला पुढचं बघा, खालील एक सामायिक समीकरण सोडवा. बरोबर आहे. समीकरण आपण सोडून घेतलं होतं काल हे समीकरण सोडून घेतलेलं होतं. बरोबर आहे. बघा x अधिक y बरोबर 4, 2x वजा y बरोबर 2. सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय नियम सांगितला होता? दिलेलं समीकरण एका खाली एक लिहून घ्या. बरोबर आहे. लिहून घेते. त्याच्यानंतर बघा एखादा घटक कॅन्सल होतोय का? आता इकडे y ची किंमत सारखी दिली, पण हा इकडे अधिक आहे, इकडे वजा आहे. म्हणजे काय करायचं? अधिक वजा काय होतं? वजा होतं. म्हणजे याचा अर्थ झाला का याची आपल्याला बेरीज करायची. या दोन्ही समीकरणाची बेरीज केली. x अधिक 2x 3x. y काय झाला? कॅन्सल झाला. 4 अधिक 2 किती आला? 6 आला. मग 3x बरोबर किती आला? 6 आला. मग आपण याच्यामध्ये काम केलं, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर हा 3 इकडे गुणाकारात इकडे गेले का होणार? तर भागाकार जाणार. म्हणजे 6 भागिले 3 झाला. मग 3 2 किती आला? 6 आला. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 2 आली. मग आता एक काम करा, आपण काय घेणार? का x बरोबर 2 ही किंमत काय करणार? समीकरणामध्ये कुठल्याही पहिल्या दुसऱ्या तुम्हाला वाटतं त्या समीकरणात टाकून द्या. तुम्हाला तुमची किंमत, उरलेल्या y ची किंमत भेटणार आहे. मग समजा समीकरण 1 मध्ये काय केलं आपण? x ची किंमत मी 2 टाकला. मग x अधिक y बरोबर 4 आहे. बरोबर आहे. म्हणजे 2 अधिक y बरोबर 4. हा 2 इकडे अधिक इकडे गेलो काय होणार? वजा होणार. म्हणजे y बरोबर उत्तर भेटणार तुम्हाला डायरेक्टली 2. किंवा तुम्ही डायरेक्ट बघू शकता. बघा x अधिक y बरोबर 4 आहे. मग जर एकाची किंमत जर तुम्हाला माहिती आहे का एकाची किंमत 2 आहे, तर दुसऱ्याची किंमत किती आली पाहिजे? 2च आली पाहिजे. बरोबर आहे. वर्ग समीकरण तुम्हाला अवयव पद्धतीने सोडवायचं होतं. बघा त्याचं सोल्युशन इथं दिलेलं आहे.
आता बघा एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. मग आता याच्यामध्ये काय करू शकतो मी, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. म्हणजे अशा दोन संख्या त्याचा गुणाकार हा वजा 20 येणार आणि त्यांची बेरीज ही किती येणार तर वजाबाकी त्याची किती येणार तर वजा 1 येणार, सॉरी अधिक 1 येणार. बरोबर, इथं अधिक आहे. बरोबर आहे, म्हणजे 5 चोक किती होणार 20 होणार. मग वजा चिन्ह कोणा दिला, 5 ला का 4 ला तर वजा 4 ला देणार. मग 5 गुणिले 4 20 येणार आणि अधिक वजा वजा झाला आणि 5तून 4 गेला, एकाधिक उत्तर आला. बरोबर आहे. मग तुम्ही काय करणार याच्यामध्ये, याला काय घेणार आपण तर कॉमन घेणार. याच्यातलं एक कॉमन घेतल्यानंतर आपल्याला बाकीचे उत्तर डायरेक्टली काय भेटणार आहे तर भेटून जाणार आहे. बरोबर दिसतंय सगळ्यांना. बघा मग काय केलं आपण याच्यामध्ये, बघा एक्स वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर या दोघांमधला एक ग्रुप तयार केला, दोघांचा ग्रुप तयार केला. याच्यामधलं एक्स बाहेर काढला, इकडे वजा 4 बाहेर केला, राहिला काय इकडे एक्स अधिक 5 एक्स अधिक 5. मग दोघांपैकी एक ग्रुपला बाहेर घेतला, एक्स वजा 4 बरोबर 0, एक्स अधिक 5 बरोबर 0. मग एक्सची व्हॅल्यू किती येणार 4 येणार, कारण वजाचा अधिक होणार ना, अधिकचा वजा होणार. मग हा अधिकचा काय झाला वजा झाला. बरोबर आहे. म्हणजे ज्या किमती आपण घेतल्या होत्या हेच उदाहरण आपण 2-3 वेळा सोडत होतो, आपण 2-3 वेळा हेच उदाहरण सोडत होतो. बरोबर आहे. मग हा जर अधिक असेल तर याची किंमत किती येणार वजा येणार आणि हा वजा असेल त्याची किंमत किती येणार तर अधिक येणार. ओके. पुढे बघा अंकगणितीय श्रेणीचे 12, 16, 20, 24 हे उदाहरण IMP होतं. म्हटलं होतं का अशा प्रकारचं उदाहरण येते, तर त्यासाठी तुम्हाला 24वे पद काढायचं होतं. ओके. मग आता 24वे जर तुम्ही पद काढणार असाल तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करणं गरजेचं याच्यामध्ये तर लक्षात घ्या मित्रांनो का 12, 16, 20, 24 आहे. तर या श्रेणीचे तुम्हाला आता कितवं पद काढायचे 24वे पद तुम्हाला काढायचं होतं. ओके ना. बघा मित्रांनो आता मग 24वे जर तुम्हाला पद काढायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय गरजेचं याच्यामधली गोष्ट तर तुम्हाला डी पण काढता आला पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी बघता आल्या पाहिजे. ठीक आहे. बघा मग T1 ची किंमत 12, T2 ची किंमत 16, T3 ची 20, T4 ची 24. यांचा डिफरन्स जर काढला T2 वजा T1 जर तुम्ही काढला तर 16तून 12 गेले किती आलं 4 आलं. मग एखादं पद काढायचं, मग सूत्र काय येणार आपल्याकडे TN बरोबर ए अधिक कंसात n वजा 1 गुणिले डी. बरोबर आहे. मग याच्या किमती पुट केला तुम्ही. TN ची किंमत 24 आहे. बरोबर आहे. 12 अधिक ए ची किंमत 12 अधिक 24 गुणिले 24 n वजा 1 म्हणजे काय 24 वजा 1 गुणिले 4. मग 12 अधिक 24 मधून 1 गेला 23 गुणिले 4. अगोदर काय करणार 23 गुणिले 4 सोडणार, नंतर 12 मिळणार. बरोबर आहे. मग आपण काय केलं याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटणार बघा मित्रांनो 104. किती भेटणार आपल्याला 104 हे उत्तर आपल्याला भेटणार आहे. बरोबर ना, लक्षात घ्या. ठीक आहे. मग म्हणजे काय 23 गुणिले 4 92 अधिक किती मिळणार आपण तर 8 मिळणार, सॉरी 12 मिळणार. ठीक आहे ना, किती 12. ओके. चला पुढे बघा मित्रांनो समेशन ऑफ FI दिलं तुम्हाला 1265 व एकूण प्राप्तांकाची संख्या n 50 दिली आहे. तर संख्या की मध्य काढा. आता मध्य काढताना सूत्र काय आपल्याला माहिती आहे काय का मध्य काढताना x बार बरोबर काय समेशन ऑफ FI भागिले n. हे सूत्र आपण काल बघितलं होतं या उदाहरणामध्ये. याचा तुम्हाला फायदा नक्की झाला असेल मित्रांनो. हे सूत्र तुम्हाला बोललो होतं. ठीक आहे ना. म्हणजे काय 1265 भागिले किती घेणार 50 घेणार. मग आपल्याला उत्तर असणार तयार असणार का 25.3. किती असणार आहे 25.3 हे आपलं योग्य उत्तर होतं. पुढे बघा मित्रांनो खालील कृती पूर्ण करायची तुम्हाला. सिरकर यांनी 50,000 रुपये छापील किमतीचा लॅपटॉप विकत घ्यायला दिलं होतं. ठीक आहे ना. आता बघा याच्यामध्ये डायरेक्टली आता व्हॅल्यू बघू आपण काय सूट बरोबर बघा काय 50,000 गुणिले 10%. 10% म्हणजे काय तर 10% कसं करणार 10%ला तर लक्षात घ्या मित्रांनो 50,000 गुणिले 10% म्हणजे काय 10 भागिले 100. मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, उरला काय 500 गुणिले 100 उरला. मग 500 गुणिले 100 किती येणार तर 5,000 म्हणजे याचं उत्तर आलं 5,000. पुढे बघा लॅपटॉपची कर पात्र किंमत ही 50,000 वजा 5,000 बरोबर 50,000 मधून 5,000 गेले किती आलं 45,000 रुपये. ओके. पुढे बघा जीएसटीचा दर किती येणार याच्यामध्ये 18% असणार आहे. ठीक आहे. जर 18% जीएसटी दराने इथंच दिलंय तुम्हाला जीएसटी 18% दिले, हेच पाहून तुम्हाला इथं लिहायचं होतं, जास्त लोड घ्यायचा गरज नसेल. तर केंद्राचा दर किती 9%. बघा 45,000 रुपयावरती 9% केंद्राचा दर. मग तुम्हाला काढताना तुम्ही असं घेऊ शकता 9 भागिले 100 घेतलं तरी चालेल किंवा 9% लिहिलं तरी चालेल. मग याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटणार आहे 4050 म्हणजे काय 4,050 रुपये. मग आता राजाचा एकूण कर आहे तुम्हाला काय राजाचा एकूण कर आहे. मग हा झाला 4,050 रुपये. पण लॅपटॉपची एकूण किंमत किती मग 45,000 अधिक 4,050 अधिक 4,050 तुम्हाला उत्तर भेटणार आहे 53,100 रुपये. किती 53,100 रुपये लास्ट अँड फायनल आन्सर भेटणार आहे. पुढे बघा रे वर्ग समीकरणाचे एकमेव पहिल्या प्रकरणामध्ये दुसऱ्या प्रकरणामधील हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट होता. बरोबर आहे. बघा 2.1 मधली गोष्ट ही. मग आता 2.1 मध्ये ही IMP होती. मी तुम्हाला सांगितलं होतं बाबा ही तुम्ही ऍक्टिव्हिटी करून ठेवा कारण बऱ्याचदा विचारला जाते आली होती का नाही. बघा मग आता याला सॉल्व्ह करताना काय 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 एक मूळ दिले म्हणजे काय ज्या समीकरणामध्ये XYZ झबरा काय दिला असेल त्याची किंमत हे घ्यायची. मग आता याच्यामध्ये काय दिले आपल्याला m दिलाय मूळ काय m आहे. मग काय जिथं m असेल तिथं घेणार वजा 7/5
मग 5 गुणिले वजा 7 भागिले 5चा वर्ग अधिक 2 गुणिले वजा 7 भागिले 5 अधिक k बरोबर 0. मग आता काम केलं आपण काय करायला लक्षात याला सॉल्व्ह करताना वजा 7 भागिले 5चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग 49 भागिले 5चा वर्ग 25. मग वजा वजाचा वर्ग कुठल्याही संख्येचा जे वजा असेल त्याचा वर्ग हा नेहमी धन येतो बरोबर आहे. मग इथं काय गेला 5 की 5 5 वजा 25 म्हणजे 49 भागिले 5 आला. नंतर इकडे बघा 7 गुणिले 2 आला काय तर 7 दुने 14 पण अधिक वजा म्हणून वजा भागिले 5 ठीक आहे ना. मग लक्षात घ्या आता याच्यामध्ये काय केलं अधिक वजा म्हणून वजा मग इथं किती येणार तर 35 भागिले किती येणार 5 येणार आणि 5 7 35 म्हणजे किती भेटली k ची किंमत आपल्याला लक्षात घ्या. इकडं हा इकडं अधिक इकडे गेलो की आता वजा होणार. ओके अशा प्रकारे मित्रांनो तुमचे आन्सर किती बरोबर आले ते बघा. आता इथं बघा दिलं होतं दोन संख्यातील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकूण तर संख्या शोधा. अशा प्रकारे दोन इक्वेशन तुम्हाला तयार करायचे होते. ठीक आहे पुढे बघा रे सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी बघा दिलेलं होतं उदाहरण. ठीक आहे ना हे उदाहरण तुम्ही सोडवलं का नाही मला एकदा कमेंट करून सांगा. बघा खालचं पण बघा दिलं होतं तुम्हाला. ठीक आहे आता पुढच्या क्वेश्चनचे आन्सर बघूया. आता बघा वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज म्हणजे काय करा तुम्हाला अल्फा अधिक बीटाची किंमत 7 आली आणि त्यांच्या घनाची म्हणजे काय अल्फाचा घन अधिक बीटाचा घन बरोबर का 91. मग हे इक्वेशन तुम्हाला येणं गरजेचं का काय तर x स्क्वेअर वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा हे तुम्हाला समीकरण येणं गरजेचे. याच्यावरून तुम्हाला इक्वेशन तयार करायचं होतं. पुढे बघा श्रीमती तेजस्विनी हे काल बऱ्याचदा हे उदाहरण आपण सॉल्व्ह करून घेतो त्या क्वेश्चन पेपरमध्ये सेम टू सेम आलं होतं. तिथं तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली होती पण इथं तुम्हाला डायरेक्टली उदाहरण सोडवलं आलं होतं. बघा मग 100 शेअरची गुंतवणूक किती असणार लक्षात घ्या रे 100 गुणिले 900 केला 90,000 रुपये हे तुमचं उत्तर असणार आहे. गुंतवणुकीवरील दलालीची किंमत किती असणार लक्षात घ्या 450 रुपये. मग काय केलं तुम्ही का प्रति शेअर दलाली 0.5 गुणिले 900 घेतला 450 रुपये. दलालीवरील जीएसटीचा दर किती असणार लक्षात घ्या तर 0.18 गुणिले 450 उत्तर असणार आहे 81. पुढे बघा एकूण 100 शेअरसाठी एकूण खर्च किती झाला तर एकूण गुंतवणूक अधिक एकूण दलाली आणि जीएसटी या तिघांची काय करायची बेरीज करायची तर उत्तर भेटणार आहे 90,531 रुपये. ठीक आहे चला बघून घ्या उत्तर कशी आले तुमची. आता बघा तुम्हाला हा मध्यक तुम्हाला काढायचा होता. मध्यक काढण्यासाठी बघा मित्रांनो संचित वारंवारता तुम्ही काढू शकतात बरोबर आहे. म्हणजे स्टार्टिंगला 10 घेतला 10 मध्ये 37 मिळवले नंतर याच्यामध्ये 15 मिळवले अशा प्रकारे म्हणजे इथं 10 47 62 82 नंतर 89 97 आणि लास्टला तुमचा येणार 105 आला का. ओके मग आता हे आपल्याला मध्यक काढणार. सगळ्यात पहिले काय मध्यक वर्ग घेणं खूप गरजेचं आहे. मग मध्यक वर्ग तुम्ही काढला 105 भागिले 2 52.5. मग मध्यकचं सूत्र हे आपलं या सूत्रामध्ये तुम्ही किमती टाकल्या असल्यानंतर तुमचं उत्तर लास्टला येणार तुमचं 33.67 हे तुमचं लास्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वापरलेलं बघा. आता यामध्ये तुम्हाला ए ची किंमत काढायची. बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होते तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला शेकडा सांगितलं. शेकडा म्हणजे किती असतो 100 असतो. किती असतो 100 असतो. मग काम करा या सगळ्यांची बेरीज करा. म्हणजे कसं करणार तुम्ही लक्षात घ्या 35 अधिक ए अधिक 2 अधिक 20 बरोबर 100. मग 35 आणि 20 झाले 55. 2 आणि ए झाला की 3 ए झाला म्हणजे 3 ए झाला. मग 55 काय करा एका साईडला घ्या. हा इकडे अधिक इकडे गेलो काय वजा होणार म्हणजे 100 वजा 55 झाला त्याचं उत्तर आलं 45. हा 3 इकडे गुणाकार आहे तिकडे गेलं काय भागाकार जाणार म्हणजे 45 भागिले 3 असणार. मग ए ची किंमत मित्रांनो आपलं उत्तर असणार आहे तर किती असणार लक्षात घ्या 15 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. किती असणार उत्तर आपलं असणार आहे तर 15 हे आपलं ॲक्युरेटली फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे ना चेक करा तुमचं उत्तर बरोबर आले का. मग याच्यानंतर तुम्हाला त्याचा वृत्तालेख काढायचा होता. ओके पुढे बघा तुम्हाला शेवटचं उदाहरण दिलं होतं. हे उदाहरण देखील तुम्ही सोडवलं का नाही मला एकदा कमेंट करून सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण अशा प्रकारे आपण ही क्वेश्चन पेपर आजचे सॉल्व्ह केल्याचं सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. लक्षात घ्या अजून मॅथ्स 2चे पेपर आता लवकरच मी जुन्या क्वेश्चन पेपर PYQ सिरीज आणि स्वतः IMP आज जरा 2 दिवस आहेत आपल्याला काल एकच दिवस होता त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला पण आता 2 दिवस आहे ती 100% मी पुस्तकातून डायरेक्ट PDF पण तुम्हाला टिक मार्क करून देणार आहे आणि माझ्यातर्फे तुम्हाला काही क्वेश्चन पेपर आपण नक्की सॉल्व्ह करणार आहे. जसा आजच्या पेपरचा तुम्हाला फायदा झाला तसाच मॅथ्स 2चा देखील 100% फायदा तुम्हाला होणार आहे. ओके तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा विसरू नका कारण वेळेत तुमच्याजवळ व्हिडिओ पोहोचणं आणि खूप गरजेचं आहे. ओके चला पेपर कसा गेला आपल्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला का नाही एकदा कमेंट करा आणि पुढील पेपरचा चांगला अभ्यास करा. ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.